नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली आजच्या भागात आपण बघूया. जग्गू आजी तिलोत्तमाचं ऐकायला काही तयार नसते. आत्या ऐकून घ्या म्हणून ती खूप तिला विनवण्या करते, पण आजीने तिची बॅग उचललेली असते आणि अगदी खाली यायला निघालेली असते. खाली मात्र सगळी मंडळी अगदी तोंड सोडून उभी राहिलेली असतात, कारण त्यांना माहिती आहे जग्गू आजीने ठरवले म्हणजे 100% ती घर सोडून जाणारच. बबलू म्हणतो जग्गू आजीने जावं, पण असं रडत रडत नाही रे, खूप वाईट वाटतंय मला. इतकी छान प्रेमळ करते ती खाष्टपणा, पण तेवढं प्रेमही करते, जीवही लावते. तिने असं रडत रडत गेलेलं मला काय आवडणार नाही. तिलोत्तमा आणि बाबा आत्याच्या मागे मागे आता तेही खाली येत असतात. नील म्हणतो आपण तेव्हा जर सगळं सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं. आपण लपवत बसला आणि सगळा घोळच झाला. बघ की आता गैरसमज झालाय आणि त्या आजीला किती वाईट वाटलंय. अमृता म्हणते काही केलं तरी आत्या थांबणार नाही. मी सांगतेय तुम्हाला, माणसाचा एकदा विश्वासघात झाला की त्याला सावरणं खूप मुश्किल असतं आणि स्वतःला सुद्धा ते पचवणं इतकं अवघड जातं की शक्यच नाहीये ते थांबणं. मला माहिती की विश्वासघात झाला की माणसाचं मन किती दुखावलं जातं आणि बरोबर आजींच्या बाबतीतही तेच झालंय. त्यामुळे आता आजीला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आजी काय थांबणार नाही. या लोकांची खाली चर्चा चालूच असती. तेवढ्यात बाबा आणि तिलोत्तमा आत्या थांबा, आत्या थांब ग, आमचं ऐकून तरी घे म्हणत तिच्या मागे मागे येत असतात. आजी अगदी तडक निघालेली असते. तिलोत्तमा त्यांच्या हातातली बॅग घेण्याचा प्रयत्न करते, पण जग्गू आजी बॅग काय सोडायला तयार नसतात, कारण त्यांना थांबायचंच नसतं किंवा त्यांना ऐकायचंही नसतं, कारण त्या नकळतपणे खूप दुखावलेल्या असतात. सावली आता इकडे तिकडे बघते. काही झालं तरी आजीला थांबवणं गरजेचं आहे, कारण आजीच अशा रुसून रागावून गेल्या तर खूप वाईट वाटणार आईला, बाबाला किंवा सगळ्यांनाच. म्हणून आता सावली आजी आल्यावर लगेच खाली बसते गुडघ्यांवर आणि अगदी हात जोडून डोळ्यात पाणी आणलेलं असतं. आजी मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या. मी काय सांगते, आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं ते ऐकून घ्या. आम्हाला कुणालाही आनंदाने लग्न करायचं नव्हतं किंवा आनंदाने आमचं लग्न झालंच नाही. दोघांचीही मजबुरी होती आणि ते अचानक झालं. का झालं, कसं झालं एवढं तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला पटलं तर तुम्ही राहा, नाही तर तुम्ही निघून जा. तुम्हाला कोणीही अडवणार नाही. आजी प्लीज मी काय सांगते एकदा ऐका. अगदी सावली आता रडायला लागलेली असते, हातापाया पडते आणि अगदी तळतळून ती विनंती करत असते की आजी तुम्ही मी काय म्हणतेय तेवढं ऐकून तरी घ्या. आजीला आता सावलीची नकळतपणे क्यू येते आणि आजी म्हणते बरं काय सांगायचंय ना, अगदी पटकन सांगायचं. पटलं तर राहणार, नाही पटलं तर निघून जाणार. सावली म्हणते हो मला काय सांगायचंय मी पटकन सांगण्याचा प्रयत्न करते. आता जग्गू आजी म्हणते पटकन सांगायचा, माझ्याकडे वेळ नाहीये. सारंग म्हणतो सावली तू उठ, मी सांगतो आजीला नेमकी काय झालंय. आता सारंग सगळं सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत सांगायला सुरुवात करतो आणि आजीही तितकेच मन लावून ते ऐकत असते. आता अस्मी बरोबर कसं लग्न ठरलं होतं, अस्मीने कसं फसवलं, कशी जवळ आली, परत यांच्यापासून ऐन लग्नाच्या वेळेला कशी गायब झाली, सगळं काही सांगितलेलं असतं. आणि आता सावलीचंही लग्न ठरलेलं होतं आणि सावलीचं लग्न ऐन वेळेला कसं मोडलं हेही सारंगने आजीला समजावून सांगितलेलं असतं. आणि मग आता दोघांचंही मोडलेलं लग्न कसं सावरायचं म्हणून जगन्नाथजीने येऊन कशी मध्यस्थी केली हे सांगितलेलं असतं सारंगने आजीला. अगदी खरं जेवढं घडलंय तेवढंच सांगितलेलं असतं. जगन्नाथजीने त्यावेळेला त्यांना अडवून धरलेलं असतं आणि ब्लॅकमेल करून सांगितलेलं असतं की जर माझी लेक लग्न मंडपातून न लग्न करता तशीच गेली, लग्न न करता जर गेली तर तुम्हाला पाप लागणार आणि माझ्या पहिल्या लेकीचा जीव तुमच्यामुळेच गेलाय हे मात्र तुमच्या माथ्यावर कायमचा शिक्का लागणार. सगळ्या काही गोष्टींना जाणून घ्या आणि तुमची आबरू जर वाचवायची असेल तर माझ्या लेकीसोबत गुपचूप लग्न लावायचं. जगन्नाथने अगदी यांना वेठीस धरलेलं असतं. त्यामुळे सारंगने नाविलाज किंवा तिलोत्तमाची कुठेही काही चर्चा होऊ नये म्हणून लग्न लावलेलं असतं, तेही मजबुरीने. आणि खरंच त्यावेळेला हे सगळं काही भयानकच असतं. आता जेव्हा सारंग सगळं काही आजीला सांगतो तेव्हा आजीच्या तोंडावरचेही हावभाव बदललेले असतात, कारण नकळतपणे इलाही कुठेतरी वाईट वाटलेलं असतं. कारण त्यावेळची परिस्थिती खरंच चांगली नव्हती आणि अगदी बिकट परिस्थितीत म्हणजे सगळे कात्रीत पकडल्यासारखे लग्न झालेलं असतं. आणि तिलोत्तमाला नवरी बघायची असती, तेही सुंदर आणि देखणी, अस्मी जशी असती तशीच. तिलोत्तमा अगदी ओवाळायचं ताट घेऊन येते आणि म्हणते लक्ष्मी नारायणाचा जोडा कसा शोभतो ना हे बघायला माझे डोळे अगदी आतुरलेत. जेव्हा तिलोत्तमा दारामध्ये यांना ओवाळायला आलेली असते तेव्हा सावलीला बघते आणि तिच्या हातातलं ताट धक्क्याने अगदी खाली पडलेलं असतं. असा काय तमाशा केलेला असतो तिलोत्तमाने आणि तिचा खूप असा शिनशिन झालेला असतो, कारण जी नवरी तिला एक्सेप्ट होती ती नवरी नसते, तिच्या जागेवर सावळी असते आपली. आणि तिलोत्तमाला सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर अशा गोष्टी सगळ्याच आवडत असतात. माणसं, वस्तू, सगळ्या गोष्टी अशाच लागत असतात. तिला सूनही तशीच लागत असती आणि तिच्या पदरात पडलेली असती सावळी. त्यामुळे तिलोत्तमाचा अगदी पारा चढलेला असतो. सावलीची लायकी वगैरे खूप काही सहन करायला लागलेलं असतं सावलीला आणि ती औक्षण करत नाही आणि सावलीला दरवाजाच्या बाहेरच अगदी बोलत शिक्षा देत तिथेच उभं केलेलं असतं.
सगळा प्रसंग अगदी सारंगने A to Z सांगितलेला असतो आपल्या आजीला. जेव्हा तिलोत्तमा म्हणलेली असते की लायकी कायची माझ्या घरची सून व्हायची, हे सगळं आजीने ऐकल्यावर आजीला कुठेतरी राग येतो. आजी लगेच रागाने तिलोत्तमाकडे बघते आणि तिलोत्तमा शर्मेने मान खाली घालते. तिलोत्तमाने किंवा स्वतः सारंगने सुद्धा सावलीला कशी वागणूक दिली आणि सावलीला या घरात आल्यापासून ते आत्तापर्यंत काय काय भोगायला लागलं सगळं काही सांगितलेलं असतं सारंगने. आणि हे ऐकून आजीला आता खरंच भयंकर राग आलेला असतो. सावलीसोबत शेवटपर्यंत तिलोत्तमा कशी वागली आणि जेव्हा अस्मी परत आली तेव्हा तिला घरात घेऊन तिच्याशी परत लग्न लावून द्यायचा अट्टहास केला होता, हेही सारंगने सांगितलेलं असतं. आणि जगन्नाथने आणि सावलीने अस्मीचं पितळ उघडं पाडलेलं असतं आणि तिचा बॉयफ्रेंड सगळ्यांच्या समोर ऐन लग्नाच्या वेळेला आणलेला असतो. तेव्हा मात्र तिलोत्तमाने कशी सनकन कानाखाली दिलेली असते अस्मीच्या, हे सुद्धा सांगितलेलं असतं सारंगने. सगळा काही प्रकार अगदी धक्कादायकच असतो आणि यामुळे आजीच्या पायाखालची जमीन तर खरंच सरकलेलीच असते. तिलोत्तमाचा तिला रागही आलेला असतो, कारण सावळीसारखी सुंदर, गुणी आणि इतकी प्रेमळ मुलीला ती नाही म्हणत असते, याचा राग कुठेतरी आपल्या आजीलाही आलेला असतो. आता कितीही प्रयत्न केला तरी आजी मात्र रागानेच बघत असते आपल्या तिलोत्तमाकडे आणि तिलोत्तमा खाली बघते आणि शर्मेने मान खाली घालते, कारण तिला माहितीये की आता आजीने माझ्याकडे बघितलंय म्हटल्यावर आजीला माझा नक्कीच राग आलाय. कारण सारंगने अगदी खरं खरं सांगितलेलं असतं आणि तसं बघायला गेलं तर तिलोत्तमा खरंच सावलीशी वाईटच वागलेली असते. सगळं झाल्यावर सारंग म्हणतो अजूनही सावलीला आईने सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये. सावली कामवाली याचाच दर्जा आहे आईच्या नजरेत आणि मेंदळे घराची सून व्हायच्या लायकीची नाहीये सावळी, असं आईचं म्हणणं आहे. आणि तशीच वागणूक अजूनही सावलीला या घरात मिळते. आता सगळं काही सांगून झालेलं असतं सारंगचं आपल्या जग्गू आजीला. आजी आता सगळं ऐकल्यावर हातातली पिशवी खाली ठेवते आणि तिलोत्तमाकडे बघते. तिलोत्तमाने खालीच मान घातलेली असते. सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर, ही सौंदर्याबद्दलची व्याख्या हो की नाही ग तिलोत्तमा? हो. अरे वा, अगं सौंदर्य हे बाह्य सौंदर्य नसतं ग. जेवढं दिसतंय तेवढं सौंदर्य नाहीये. सौंदर्य वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि तिलोत्तमा वेगवेगळ्या प्रकारचं सौंदर्य बघायला आधी शिक, मग तुझी व्याख्या सगळ्यांना सांगत फिर. आणि सारंगसाठी या मुलीची निवड केली आहे जगन्नाथने, काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये असणारच ना. हे सुद्धा मान्य केलं नाही आणि फक्त जगन्नाथ सूड उगायचा म्हणून तुझ्या मुलासोबत लग्न लावतो ह्या सावलीचं, ह्याचा तुला राग येतो म्हणून आल्या दिवसापासून आत्तापर्यंत ह्या पोरीचा तू रागराग करतीये. तिलोत्तमा, खरंच हे योग्य आहे आणि तुला हे पटतंय का? तुला माहितीये का तिळे, काहीतरी चांगलं घडावं या मताने जगन्नाथने या मुलीची निवड केली आहे आणि 100% आपल्या सारंगसाठी हीच योग्य असणार म्हणून तर जगन्नाथने एवढा खटाटोप केलाय आणि त्याचाच तू रागराग करती होय. आजी आता तिलोत्तमाला खूप काही बोललेली असते आणि आता तिचा मोर्चा वळतो तो आपल्या सावलीकडे. सावलीला म्हणते काय ग, तुला काय काय येतं? सावली अगदी दबक्या आवाजात आणि घाबरत घाबरत म्हणते घरातली सगळी कामं करते. अगं जरा मोठ्याने बोल, मला ऐकायला येत नाही. सावली आता जरा मोठ्याने म्हणते की हो, मला घरातली सगळी कामं येतात. आजी म्हणते फक्त स्वयंपाक पाणी आलं म्हणजे काय सगळं आलं असं नाही. कितवीपर्यंत शिकली? सावली म्हणते मी काही शिकले नाही. तुला काही लिहिता वाचता येतं का? नाही. अरे रंग्या, तुझ्या आयुष्याचं मातेरं झालं रे, मातेरं. हिच्या आई बापाने हिला काही शिकवलंच नाही, तुझं मात्र वाटोळं झालंय. ऐश्वर्याला आता हसायला यायला लागलेलं असतं, कारण आजी आता सावलीच्या विरोधात बोलत असते. आजी म्हणते आत्ताशी माझ्या लक्षात आलं की तिळूने तुला का नाही स्वीकारलं. अगं तुला काही येतच नाही म्हणून तर तिळू तुला स्वीकारत नाहीये. आता सावली रडायला लागलेली असते. आजी आता सारंगला आणि सावलीला अगदी जवळजवळ उभं राहायला लावते आणि म्हणते अरे काहीच जमत नाही रे तुमचं, उंची सुद्धा नाही, किती बुटकी आहे तुझ्यापेक्षा. बाबा म्हणतात आत्या आता उंचीचं काय, गप रे चंद्या, तुला काही कळत नाही ना, अगदी शांत बस. आजी म्हणते सोहम्या, आता रंग्याचं जसं झालंय ना तसं तुझं होता कामा नाही. या आपल्या गावातले खोत आहे ना, त्यांच्या पोरी संग तुझं लगीन लावून देते, म्हणजे कसं अगदी व्यवस्थित होणार. हे सारंग्यासारखं होणार नाही रे. आता मात्र सोहम इकडे तिकडे बघायला लागलेला असतो, कारण त्याला माहिती आजीने ठरवलंय म्हणल्यावर आजी त्या मुलीशीच माझं लग्न लावून देणार. सोहम म्हणतो आजी मी जरा आलो, थांब. आजी म्हणते हा काय लाजला की काय, की पत्रिका आणायला गेलाय मला दाखवायला. आता सोहम मात्र घाईघाईने बाहेर गेलेला असतो. सोहम आता माहितीये की आता परत उशिराणीचं काही आजीला कळालं तर आजी परत रागाने निघून जाणार. सोहमने लगेच हाताला धरून ताराला आणलेलं असतं आणि म्हणतो आजी ही तारा. आजी वर बघते आणि म्हणते कुठून पडली? अगं नाही पडली नाही, ती तिचं नाव तारा आहे आणि ही माझी बायको आहे, माझं हिच्याशी लग्न झालंय. सोहम म्हणतो आजी ही गाणं खूप छान गाते हा. बबलू म्हणतो हा अगं ती गायिका आहे गायिका. आजी म्हणते कानाखाली आवाज काढीला बबल्या गबस. सगळ्यात चांगला माझा राजकुमार, ज्या मुलीशी लग्न ठरवलं त्या मुलीशी लग्न केलं आणि अगदी प्रामाणिकपणे संसार करतो म्हणून तर मला माझा राजकुमार आवडतो.
अमरीला मी पसंत केलं म्हणून तर संस्कारी सून ना ती, नाही तर ही पांढरी पाल तिळूनी पसंत केली. बघितली का कशी ही पांढरी पाल. आजी आता या सगळ्यांना बोलतच असते, तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजते आणि माझं माहेर पंढरी माझं सासर पंढरी ही रिंगटोन असते आजीची. सगळ्यांना आनंद होतो की ताराने इतकं छान गाणं गायलंय, त्याचीच रिंगटोन ठेवली आपल्या आजीने. आजी फोन जेव्हा बघते तेव्हा आजीला लगेच त्या मगाशी जो बोललेला असतो गुंड त्याची आठवण होते की म्हातारे लवकर ये, जमीन माझ्या नावावर करायची, कुठल्याही परिस्थितीत जमीन मलाच पाहिजे. आजी आता खूप चिडते आणि विचार करायला लागते. तो फोन काय उचलतच नसते, फोन अगदी बराच वेळ वाजतच असतो. आजीला आता टेन्शन आलेलं असतं. सोहम म्हणतो, आजी तुला माहिती आहे का हे गाणं तारानेच गायलंय. काय रे सोहम्या, मी काय डोक्यावर पडलेली दिसते का? अरे हे गाणं कुणी गायलं माहिती आहे का? तिळूच्या मैत्रीण आणि मैत्रिणीच्या पोरीने हे गाणं गायलंय. आता सगळे हसायला लागलेले असतात. अगं मैत्रिणीची पोर म्हणजेच तारा आजी. आजी म्हणते मैत्रिणीची पोर म्हणजे तारा. वा वा वा, सुरेख सुरेख सुरेख. काय गाणं गायलंय. गाणं गायलेलं ऐकलं रे ऐकलं की साक्षात मला पांडुरंगाची आठवण येते आणि समोर माझ्या पांडुरंग उभे राहतात. अत्यंत सुरेख. आता ताराच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो आणि आजीही हसायला लागलेली असते, त्यामुळे सगळ्यांना जरा बरंच वाटतं. जग्गू आजी म्हणते, इतका गोड आवाज आहे ना तुझा, जरा गाणं म्हणून दाखव, 2 ओळी म्हणून दाखव. चल चल गाणं म्हणून दाखव. आता मात्र ताराला टेन्शन आलेलं असतं. आता ती कुठून गाणं म्हणणार, तेही आजीच्या समोर. तारा म्हणते, मी गाणं गायलं असतं पण जरा गळा बरा नाही आणि डॉक्टरांनी रेस करायला लावली. कितीही इच्छा असते तरी मी गाणं गाऊ शकत नाही, त्यामुळे आजी प्लीज मला तुम्ही माफ करा. सावली आता बेडरूम मध्ये आलेली असते आणि आजी जे बोलली की तुझ्या आईबापाने तुला काही शिकवलं नाही का, लिहिता वाचता येत नाही. अगं काय येतंय तुला, काहीच येत नाही, रंग्याचं माझ्या वाटोळं झालंय. हे सगळे काही शब्द आता सावलीला आठवत असतात आणि सावली खूप रडत असते, कारण तिला कुठेतरी वाईट वाटलेलं असतं. आणि सावलीचंही आता तसंच म्हणणं असतं की खरंच सारंग सरांच्या लायकीची मी नाहीच आहे, नाही दिसायला सुंदर नाही शिक्षणात. त्यामुळे सावली आता खूप रडत असते आणि तिला खूप वाईट वाटलेलं असतं. सारंग आलेला असतो सावलीची समजूत काढायला. सारंगलाही सावली रडते आणि तेच सांगते की मी तुमच्या योग्यतेची नाहीये, का आले असेल मी तुमच्या आयुष्यात. खरंच मामी येऊन तुमच्या आयुष्यामध्ये चूकच केली, हो की नाही सारंग सर. सारंग सर म्हणतो, वेडी आहेस का सावली, तसं काही नाही, अगदी खुश आहे मी, तू आल्यामुळे उलटा आनंद झालाय, दुःखी नाहीये मी. सारंग आता खूप चांगल्या शब्दामध्ये सावलीला समजवतो आणि तिची समजूतही काढतो. सावलीच्या चेहऱ्यावर आता कुठेतरी हसू आलेलं असतं. सारंगने आता सावलीला अगदी घट्ट अशी मिठी मारलेली असते. तेवढ्यात आलेली असते जग्गू आजी. अरे रंग्या, काही लाज वाटते की काय, देवदर्शन राहिलंय ना बाकी, त्याच्या आधी काही करायचं नाही, खरंच लाज नाहीये या पोराला. आजी आता खूप चिडलेली असते आणि सारंग आणि सावली खूप लाजतात. आजी म्हणते, अरे रंग्या, पूर्वजांनी जे काही लावून ठेवलंय ते उगाच नाही, काहीतरी कारणं असतील ना, मग जरा धीर धरा, देवदर्शन करा, मग या गोष्टी. काय गये, तुमच्यात काही झालंय का? सावली आता बिचारी खूप घाबरलेली असते. ती म्हणते, नाही नाही. रंग्या, सारंग खुणवतो आणि म्हणतो, नाही ग, काही नाही. नक्की ना, बघा बरं तुम्ही, मला फसवू नका. आता दोघेही नाही नाही म्हणतात आणि आजीच्या तावडीतून वाचण्याचा प्रयत्न करतात. आजी आता रागाने म्हणते, ए रंग्या, सोहम्याच्या खोली जाऊन झोप, लगेच निघायचं. सारंग म्हणतो, आजी मी इथे सोफ्यावर झोपतो की. ए रंग्या, कळलं नाही का तुला? आता घाबरत घाबरत सारंग गेलेलं असतं सोहमच्या रूम मध्ये झोपायला. आणि ए तू काय करतीस इथे? आजी म्हणते, ताराला पण बोलून घे आणि तू सुद्धा, तिघी आपण एकत्र झोपायचं या रूम मध्ये, कळतंय का तुला? जा पटकन त्या ताराला बोलून आण. आता सावलीला तेलाची बाटली सुद्धा आणायला लावलेली असती. माझ्या डोक्यावर जरा तेल घालून मालिश कर, दुखतंय माझं डोकं. आणि त्या सावली घाबरत घाबरत तेलाची बाटली आणि ताराला आणायला तिथून गेलेली असते. या मेंदळेनी ना सगळ्या संस्कृतीची अगदी वाट लावून टाकलीये. बघते आता एकेकाला कशी वटणीवर आणते ना, कारण मला जगबुडी आजी उगच म्हणत नाही, मेंदळ्यांना वटणीवर आणते तेव्हाच ही जग्गू आजी इथून हलणार. आता जग्गू आजीने ठरवलेलं असतं की यांना जरा वटणीवरच आणायचं. आता सारंग आलेला असतो सोहमच्या रूम मध्ये. वेलकम वेलकम. सोहम, काय रे? अरे 5 स्टार हॉटेलमध्ये हनीमूनला चाललो होतो ना दादा आपण, आणि इथे काय हनीमून करतोय? ए हनीमून, जरा शांत बस की. हनीमून हनीमून का लावलाय? झालाय माझाच हनीमून. तुला माहिती आहे का, ती जग्गू आजी लग्न लावलं असतं, सुटलोय आपण तावडीतून आणि हनीमून कसलं घेऊन बसलाय रे? सुटलोय तावडीतून, तेच खूप झालंय आपल्यासाठी. किती दिवस खोटं बोलायला लागलं असतं, कळतंय का सोहम? सोहम म्हणतो, मला तुझं काही ऐकायचं नाही आणि मी चाललोय झोपायला. सारंग म्हणतो, एक मिनिट, आणि पटकन त्या जागेवर झोपून घेतो आणि म्हणतो, ए सोहम, पाय दाब जरा, दुखतात ते माझे पाय. ए हे काय चाललंय? ए तुला कळलं नाही का मी काय बोललो? मी झोपायला चाललो आणि मी तुला केलंय गुड नाईट. सारंग म्हणतो, हो कळालं की, म्हणून तर मी झोपलो. सारंग म्हणतो, आजीला सांगू का? सोहम म्हणतो, काही नको सांगू द्या आजीला, दाबतोय तुझे पाय. आणि आता सारंगचे पाय दाबायला लागलेला असतो सोहम.
आता इकडे आजी खाली झोपलेली असते आणि ह्या दोघी बेडवर. अशी काय आजी घोरत असते की ह्या दोघींना अजिबात झोप येत नाही आणि आजी जवळ झोपली आहे म्हणून तारा अगदी घाबरलेली असते. दोघींचीही झोप अगदी उडून गेलेली असते. आजी मस्त घोरत घोरत झोपलेली असते. तारा म्हणते मी कशी झोपणार आहे यार, काय जोऱ्या जोरात घोरताय, मला काय झोप लागत नसते आणि मी इथे काय झोपत नसते. सावली म्हणते तुम्ही माझ्या जागेवर झोपा, मी तुमच्या जागेवर झोपते. नाही ग, इतकं मारलंय ह्या आजीने मला, माझं सगळं अंग दुखतंय, मला झोपच लागणार नाही आणि त्यात एवढा मोठा भोंगा चाललाय यांचा, कशी झोपू ग सावली मी. तारा म्हणते सावली गाणं गा तू, मी सांगतेय ना या भोंग्यापासून थोडा तरी आराम मिळेल, तू गाणं गा. सावली म्हणते मी गाणं, हो ऑर्डर देते असं समज आणि सावली गाणं गा. आता ताराने एवढं म्हटल्यावर सावली लगेच गाणं गायला लागते. सावली अगदी मन लावून गाणं म्हणायला लागलेली असती. माझे माहेर पंढरी, माझं सासर पंढरी. आजी अशी पटकन उठते झोपेतून आणि अगदी टक लावून ह्या सावलीकडे बघत असते. सावली डोळे मिटून गाणं म्हणत असते आणि आजीने बघितलेलं असतं की सावलीच गाणं म्हणतीये. सावली जेव्हा डोळे उघडून समोर बघते तर आजी तिच्याकडे बघत असते. सावली पटकन गाणं म्हणायचं बंद करते आणि तारानेही डोळे बंद केलेले असतात. तारा जेव्हा उघडते तेव्हा समोर बघते तर आजी दोघींकडेही बघती. दोघींचीही आता फजिती झालेली असते. सावली आणि तारा दोघींपैकी सावली गाणं गाते ही आजीने स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं आणि कानाने ऐकलेलं असतं की सावलीच गाणं म्हणतीये. अगदी रंगेहात पकडलेलं असतं सावलीला गाणं म्हणताना. आजी अगदी टकलावून बघत असते या सावलीकडे आणि सावली जेव्हा आजीला बघते तेव्हा सावलीचा आवाज बंद झालेला असतो आणि तारा तर इतकी घाबरलेली असते कमालीच्या बाहेर. आता आजी मात्र सावलीकडे एकटक बघत थांबलेलीच असते. आता बघूया सावलीच्या आवाजाचं सत्य आजीला कळालंय का आणि सगळ्यांच्या समोर आजी सांगणार की तो आवाज ताराचा नसून सावलीचा आहे. आजीने बघितलंय म्हटल्यावर आजी सगळ्यांना सांगणारच. तारा मात्र खूप घाबरून गेलेली असते आणि बिचारी सावली सुद्धा. आता बघूया आजी ताराच्या आणि सावलीच्या आवाजाचं गुपित सगळ्यांच्या समोर सांगते का आणि खरं काय ते सगळ्यांच्या समोर येणार का. हे जर बघायचं असेल तर मित्रांनो बघायला लागणार उद्याचा भाग. आजचा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.